ठीक आहे, जरासं लक्ष द्या. बघा आपण आपलं सेशन चालू करूया. सो आपण कालपासून काय केलेलं आहे, एक्सरसाइज 1.1 चालू केला, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला काय सांगितलं की आम्ही तुम्हाला काहीतरी सेंटेन्सेस दिलाय. ती सेंटेन्सेस तुम्हाला काय चेक करायचे, स्टेटमेंट आहेत का नाहीये. ठीक आहे, जर ती स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायचं. ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल तर ती, फॉल्स असेल तर एफ तुम्हाला मांडायचं. ठीक आहे, आता आपण अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर 14 वरती. एक्झाम्पल नंबर 14 बघा तुम्हाला काय दिलं या ठिकाणी, एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इज इक्वल टू 0 वेन एक्स इज इक्वल टू 7. पुढे तुम्हाला एक्स ची सुद्धा व्हॅल्यू दिल्या, म्हणजे डेफिनेटली हे तुमचं काय असणार आहे, स्टेटमेंट असणार आहे. सो या ठिकाणी मी काय लिहिणार, इट इज अन स्टेटमेंट. सो याला मी काय बोललो, याला स्टेटमेंट बोललेलो आहे. आणि मग जर स्टेटमेंट असेल त्याची तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू घ्यावी लागेल. सो ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, फाइंड करावी लागेल. ठीक आहे, फॉर दॅट पर्पज बघा आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन करणार आहे. सो एक्सप्लेनेशन मध्ये आपण काय केलं, गिव्हन एक्झाम्पल लिहून घ्या. गिव्हन एक्झाम्पल तुम्हाला काय दिलं या ठिकाणी, एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इज इक्वल टू 0, बरोबर आहे. आता तुम्हाला काय करायचं, तर हे व्हेरीफाय करायचं किंवा कंडिशन सॅटिस्फाय करायचं. बरं, ह्याच्या अगोदर माहिती आहे कंडिशन सॅटिस्फाय म्हणजे इक्वेशनची कंडिशन सॅटिस्फाय होणे म्हणजे काय, बोला. हा, एखाद्या इक्वेशनची कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे म्हणजे तुम्हाला काय करायला पाहिजे, LHS इज इक्वल टू RHS दाखवायला. मग तुम्हाला काय दाखवायला येणार, LHS इज इक्वल टू द RHS. रेडीमेड तुम्हाला एक्सची व्हॅल्यू दिल्या म्हणजे काय करणार, या ठिकाणी तुम्ही जस्ट पुट एक्स इज इक्वल टू 7. ज्या ठिकाणी एक्स दिसतोय त्या ठिकाणी मला काय रिप्लेस करायचं, 7 ने रिप्लेस करायचं आहे. सो या ठिकाणी काय झालं, 7 चा स्क्वेअर मायनस 6 इंटू 7, शेवटला मायनस 7 इज इक्वल टू 0. 7 चा स्क्वेअर किती असतो, 49, बरोबर आहे. 7 चा स्क्वेअर 49 मायनस 7 कम 42 मायनस 7 इज इक्वल टू 0. आता इंटिजरचे रूल्स माहित असल्यामुळे तुम्ही काय पण करू शकता. समजा मी पहिल्या दोघांना अंडरलाईन केली, हे सॉल्व्ह केलं. सो 49 मायनस 42 काय म्हणजे तुमचा आन्सर 7. दोघांची पैकी नंबर मोठा आहे, 49 हवं साइन प्लस. सो याला पण तुमचे आन्सर काय आलं, प्लस, बरोबर आहे. आणि या ठिकाणी काय होणार, मायनस 7. सो इज इक्वल टू 0. 7 मायनस 7 0 इज इक्वल टू 0. म्हणजे जी माझी कंडिशन आहे LHS इज इक्वल टू RHS ही काय झाली, सॅटिस्फाय झालेली आहे. जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर हे तुमचं स्टेटमेंट काय आलं, ट्रू. आणि जर LHS इज नॉट इक्वल टू RHS जर होत असेल तर तुमची कंडिशन सॅटिस्फाय होत नाहीये, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार आहे, फॉल्स. समजलंय, लिहून घ्या, मग शेवटच्या एक्झाम्पल कडे जाऊया. हा, जरासं लक्ष द्या, विषय काय पहिला जरा समजून घ्या. एक्झाम्पल नंबर 15 ला आलोय बघा. म्हणून एक्झाम्पल नंबर 15 जरा मी शेवटला ठेवलेलं होतं. काय सांगितलंय बघा, द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. ठीक आहे, ऍक्च्युली हे मॅथ्स मधलं स्टँडर्ड स्टेटमेंट आहे. सो याला मी पहिल्यांदा काय बोलणार आहे, तर इट इज ॲन स्टेटमेंट. सो याला मी म्हणलं इट इज इट इज अ स्टेटमेंट. काय बोलणार याला, इट इज अ स्टेटमेंट. आता ज्या वेळेला आपण याला स्टेटमेंट बोललोय तर याची मला ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा घेणं गरजेचं आहे. परंतु आता हे स्टेटमेंट मांडल्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू मला पहिले हे माहित पाहिजे की हे स्टेटमेंट बरोबर आहे का चुकीचं आहे. म्हणजे जे काही मी सम, याच्यामध्ये भरपूर वर्ड आले. सम म्हणजे काय हो, ऍडिशन करायचं. काय करायचं, ऍडिशन. बरं, कुणाची ऍडिशन करायचं, क्यूब रूट्स. बघा, क्यूब रूट्स ऑफ युनिटी. आता मॅथ्स मध्ये युनिटीचं मिनिंग काय असतंय, 1. मॅथ्स मध्ये युनिटीचं मिनिंग काय असतंय, 1. मग जर आपण बेसिक मध्ये गेलो, जरा लक्ष द्या मी काय बोलतोय, की सर युनिटी तुम्ही म्हणताय 1, याचा आपल्याला क्यूब रूट घ्यायचा आहे, बरोबर. याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, क्यूब रूट घ्यायचा आहे. समजून घ्या मी काय बोलतोय. तर याचा आन्सर तर 1च यायला पाहिजे हो. याचा आन्सर काय यायला पाहिजे, 1. बरं, आपण बेसिक लेवल जर असं जरी म्हणलं तर त्याने काय सांगितलं, तुम्हाला सम करायचं. परंतु एका नंबरची ऍडिशन होऊ शकेल का, नाहीये. एका नंबरची ऍडिशन होऊ शकत नाहीये. मग त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे की जी क्यूब रूट ऑफ युनिटी आहे त्याला तुम्ही काहीतरी एक लेटर किंवा एखादा व्हेरिएबल युज करू शकताय. 11वी मध्ये तुम्ही ओमेगा केला असेल, काय केला असेल, ऍक्च्युली पर्टिक्युलरली क्यूब रूट ऑफ युनिटीला जो लेटर युज करतात ते ग्रीक लेटर कोणता आहे, तर तुमचं ओमेगा असते. लाईकवाईज असं तुम्हाला ओमेगा ते डब्ल्यू करून थोडंसं तुला हे बुद्धांक वरून मोडायला लागते. ठीक आहे, आता आपण ह्याच्याऐवजी काय वापरूया, एक्स वापरू. बघा मी जरा कसं सॉल्व्ह करतो, जरासं बोलू बघा. फॉर दॅट पर्पज डायरेक्ट मी क्यूब रूट ऑफ युनिटी जर 1 घेतो, ऍडिशन करता येत नाही. मला ऍडिशन काय व्हायला पाहिजे सांगितलं त्यांनी,
झिरो येते का बघायचे आहे तुम्हाला. ठीक आहे, मग तुमच्याकडे ऑलरेडी रूट्स तर पाहिजे. काय पाहिजे तुमच्याकडे? ऑलरेडी रूट्स म्हणजे काय? सोल्युशन्स पाहिजेत. बरोबर आहे. मग मी काय म्हणलं की या ठिकाणी समजून घ्या, लेट जे क्यूब रूट ऑफ युनिट आहे त्याला मी म्हणलं एक्स इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजेच 1. त्याला काय म्हणायचं? क्यूब रूट ऑफ युनिटी. तुम्ही असं जर लिहिलं हे चुकीचं आहे, अगोदर सांगतो. हे 3 तुमचं याच्या आतमध्ये यायला पाहिजे. कळतंय मी काय बोलतो? हे 3 तुमचं या तारखेच्या आतमध्येच यायला पाहिजे. तर ते झालं क्यूब रूट. ठीक आहे. आता एक्स इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 1 घेतलेला आहे. आता याचं आपल्याला रूट्स काढायचे आहे. काय करायचं तुम्हाला? रूट्स. त्याप्रमाणे इथं मला क्यूब रूट नको आहे. मला ही क्यूब रूट घालवायचं कसं? एक क्यूब ऑन बोथ साइड. दोन्ही जर मी क्यूब केले, आता बघा, जर तुम्हाला स्क्वेअर रूट घालवायचं असेल तर तुम्ही काय करताय? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. मला स्क्वेअर घालवायचं असेल तर टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. त्याच पद्धतीनं क्यूब आणि क्यूब रूट गेट कॅन्सल. मग मी काय करणार या ठिकाणी की दोन्हीकडे क्यूब करतो. सो टेकिंग क्यूब्स ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला मी काय करणार आहे तर क्यूब न मल्टिप्लाय करायचं किंवा क्यूबिंग करायचं आहे. त्या साईडचा क्यूब झाला म्हणजे काय झाला? एक्स क्यूब. आणि या साईडचा क्यूब आणि क्यूब रूट गेट कॅन्सल. या ठिकाणी काय उरला? फक्त 1. समजतंय? अरे समजतंय का? ठीक आहे. एक्स क्यूब इज इक्वल टू 1. आता रूट तुम्हाला पडायची होती म्हणून हे जे 1 आहे प्लस तुम्ही इकडे घेणार. काय झालं तुमचं? -1. म्हणजे या ठिकाणी झालं एक्स क्यूब -1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता विषय असा आहे, हा जो 1 आहे मी ह्या पद्धतीने लिहू शकतो का रे? एक्स क्यूब -1 चा क्यूब इज इक्वल टू 0. व्हॅल्यू बदलणार नाही मी. 1 चा क्यूबची व्हॅल्यू काय येणार आहे? 1च. परंतु 1 ठिकाणी मी या ठिकाणी मांडलेलं कसं आहे तर 1 चा क्यूब. आता हे जर बघितलं तर ऍक्च्युली हे तुमच्या अल्जेब्रिकल आयडेंटिटी मधला एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. कशामधला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे? अल्जेब्रिकल आयडेंटिटी मधला. सो वी नो आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए क्यूब मायनस बी क्यूब. तर हा तो करा बघू कोणाकोणाला आठवतोय? ए क्यूब मायनस बी क्यूब. वेट, तुम्ही ऑलरेडी सांगितलं त्यामुळे नो इश्यू. जरा बाकीचे बघून घ्या. अल्जेब्रिकल आयडेंटिटी मधले फॉर्म्युले ए क्यूब मायनस बी क्यूब. करा करा. आठवतंय काय? हे फॉर्म्युला पाहिजे, वरचा नको आहे मला. ह्याचा फॉर्म्युला, मेन फॉर्म्युला द्या. नाही, तो ए प्लस बी चा होल क्यूब आहे. ए प्लस बी चा होल क्यूब आहे. तिथं तुमचं ए क्यूब प्लस सॉरी ए क्यूब मायनस बी क्यूब आहे. तर लक्ष द्या, याचा फॉर्म्युला काय आहे? बघा, ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येणार? ए मायनस बी. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार ए स्क्वेअर ए स्क्वेअर, इथं मायनस इथं प्लस प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा स्टँडर्ड फॉर्म्युला हा तुम्हाला लक्षातच ठेवावा लागेल. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय झाला? ए मायनस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आलं? ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. आता हे कंपॅरिझन करायचं. जर कंपॅरिझन केलं तर या ठिकाणी ए ची व्हॅल्यू काय होणार आहे? एक्स. आणि बी ची व्हॅल्यू काय होणार आहे? 1. बरोबर आहे. मग सांगा भाऊ खालच्या स्टेप मध्ये काय येणार या ठिकाणी? हो, हा, पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 1. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होणार? ए चा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए इंटू बी म्हणजे एक्स मल्टिप्लाय 1. नक्की ना? प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर आणि इज इक्वल टू काय उरलं? 0. बरोबर आहे. सो पहिल्या ब्रॅकेट मी ह्याचा लिहिला एक्स मायनस 1. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये झालं तुमचं एक्स स्क्वेअर प्लस एक्स 1 जा एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. आता ह्यानंतर एक स्टेप आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मधली वापरायचं, जे तुम्ही 10वीला शिकलेला असेल तो कॉम्प्लेक्स नंबर मध्ये शिकलेला असेल. त्याला म्हणतात की सेपरेटिंग द रूट्स म्हणतात. त्यांना काय बोलतात? सेपरेटिंग द रूट्स. या ठिकाणी मी रूट्स सेपरेट करणार. म्हणजे हा पहिला जो ब्रॅकेट आहे एक्स मायनस 1 इज इक्वल टू, ह्याला 0 मी वेगळा देणार ह्या ब्रॅकेटला. त्याचबरोबर हा जो ब्रॅकेट आहे तुमचा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0, याला मी वेगळा 0 देणार. ठीक आहे. तिथं मला डायरेक्ट व्हॅल्यू मिळतात. ही मायनस 1 तिकडे गेलं काय होणार तुमचं? +1. बरोबर आहे. सो एक्स इज इक्वल टू काय झालं तुमचं? +1. परंतु ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या ठिकाणी तुमचं एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0 आलंय. हे तुमचं स्ट्रेट फॉरवर्ड आहे का? नाही. तर हे ठिकाणी अजून एक बघितलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाले. काय तयार झालंय? क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग मी तात्पुरतं काय करतोय? सपोज दिस इज वी विल कॉल द इक्वेशन नंबर 1. त्याला मी काय नाव दिलं? इक्वेशन नंबर 1. आता मला हे परत सॉल्व्ह करायचं आहे. बघा एकदा की आता मी म्हणलं फॉर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. तुम्ही म्हणजे सर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसताना सिंपल दिसतंय. आपल्याकडे 2 मेथड होत्या. एक म्हणजे पहिली फॅक्टरायझेशन मेथड. काय होती तुमची? फॅक्टरायझेशन मेथड. जर आपण तसं सॉल्व्ह करायला गेलो, बघा या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0.
रूल प्रमाणे पहिली टर्म मल्टिप्लाय द लास्ट टर्म. याचा कोइफिशियंट काय नाही म्हणजे काय असतो 1. बरोबर आहे. या ठिकाणी 1 मल्टिप्लाय शेवटची टर्म काय तुमची 1. 1 1 जा 1 मेक अ 3 आणि या ठिकाणी मधला नंबर तुमचा काय येणार +1. आणि रूल काय आहे की तुम्हाला असे दोन नंबर हुडकायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन काय यायला पाहिजे +1 आणि ऍडिशन काय यायला पाहिजे +1. आहे कुठला एकच पॉसिबिलिटी होती आपल्याकडं 1 1 जा 1. अरे बरोबर आहे का. परंतु तिथं सांगितलं दिलं काय झालं 1 + 1 2 येत आहे 1 येत आहे का नाहीये. म्हणजे मला या ठिकाणी गोष्ट कळते की हे जे तुमचं क्वाड्रिक इक्वेशन तयार झालं हे तुम्ही फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व्ह करू शकत नाही. आणि ज्या वेळेला एक्झाम्पल आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व्ह करता येत नाहीये सो वी हॅव अनदर ऑप्शन. कोणता वापरायचा हो बोला. क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. कोणता वापरायचा आहे क्वाड्रिक फॉर्म्युला. त्यासाठी ते कसं लिहायचं बघा ऑन कम्पेअरिंग विथ मी म्हणलं ऑन कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रिक इक्वेशन. काय आहे तुमचा x² + bx + c = 0 कॉमा वी गेट सांगा बघू या ठिकाणी a ची व्हॅल्यू काय होणार ते कम्पेअर करा 1 कॉमा b ची व्हॅल्यू पण काय झाली 1 अँड c ची व्हॅल्यू काय झाली 1. बरोबर आहे. त्यानंतर बाय क्वाड्रॅटिक फॉर्म्युला बघा या ठिकाणी मी काय करतोय मी म्हणलं बाय क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. आठवतोय कोणाला क्वाड्रिक फॉर्म्युला काय होता सांगा. चुकीचं आहे. चुकीचं आहे. मी अगोदर सांगितलं मॅथ्सचं अर्धवट ज्ञान कधी घ्यायचं नाही. तुम्ही अर्धवट ज्ञान सांगायला लागेल मला. नाही व्हेरी गुड. मला हेच अपेक्षा होती. बाद झालं पुढची इच्छा नाही मला. अहो तुम्ही रूट्स काढताय मी तुम्हाला मागं बोललोय रूट्स काढताय म्हणजे सोल्युशन काढताय म्हणजे कुणाची व्हॅल्यू काढताय एक्सची. ध्यानात ठेवा इथंच आमची पोरं चुकतात. क्वाड्रिक फॉर्म्युला सांगताना सुरुवातीला काय तर पाहिजे डाटा आमची पोरं कुठे चालू करतात -b + -√(b² - 4ac अपॉन 2a). अहो हा निम्मा झाला. त्याच्या अगोदर ते काय कुणाची व्हॅल्यू मिळणार आहे तुम्हाला याच्यावरून. तर त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल आलंय व्हेरिएबल कोणतं आलंय एक्स. तर फॉर्म्युला असा आहे व्हेरिएबल इज इक्वल टू ऑर एक्स इज इक्वल टू -b + -√(b² - 4ac अपॉन 2a. नुसता हा फॉर्म्युला सांगायचा नाही तर तुम्हाला व्हेरिएबल सुद्धा त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. ठीक आहे. चलो टाका व्हॅल्यू या ठिकाणी x इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू काय या ठिकाणी 1. सो प्लस मायनस √(b²) म्हणजे 1² - 4 इंटू a ची व्हॅल्यू 1 इंटू c ची व्हॅल्यू पण 1. स्क्वेअर पुढे वाढवून घ्या व्यवस्थित आणि अपॉन 2 मल्टिप्लाय a ची व्हॅल्यू काय आहे 1. ठीक आहे. सो x इज इक्वल टू -1 प्लस मायनस √(1 चा स्क्वेअर 1 मायनस 4 1 जा 4 4 1 जा 4. बरोबर आहे. आणि दिस डिवाइड बाय तुमचं काय आलं 2 1 जा 2. ठीक आहे. सो या ठिकाणी x इज इक्वल टू -1 प्लस मायनस -3 अपॉन 2. संपला विषय. रूट मध्ये -3 आलंय. रिअल रूट्स पॉसिबल नाहीये. तर डेफिनेटली तुमचं काय झालं कॉम्प्लेक्स नंबर मध्ये घुसलं बघा आता हे झालं तुमचं इमॅजिनरी नंबर. बरोबर आहे. म्हणजे हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स रूट झाला. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर मी डायरेक्टली जर x इज इक्वल टू -1 प्लस मायनस रूट स्क्वेअर ऑफ -3 ला मी कशाने रिप्लेस करणार पूजा सांग भाऊ. कशाने रिप्लेस करायला पाहिजे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये दाखवायचं आहे मला. व्हेरी गुड. सो डायरेक्ट आन्सर आला 3i. का तर मला माहिती आहे √(-1) तुमचं काय होतं i. नक्की ना. हे कसं फोडतोय तर ह्या ठिकाणी जर बघितलं हा जो तुमचा रूट मध्ये -3 आहे लक्षात कसं फोडायचं हे पण दाखवतो. सो रूट मध्ये -3 फोडताना तुम्हाला फोडायचं आहे मी अगोदर सांगितलं तुम्ही कसंही मांडू शकता परंतु त्याची व्हॅल्यू बदलली नाही पाहिजे. सो रूट मध्ये -3 मी असणार -1 इंटू 3 लिहिणार. चालतंय ना. 3 1 जा 3 प्लस मायनस मायनस बदलले का व्हॅल्यू नाहीये. आता अजून एक रूल होता आपल्याकडे स्क्वेअर रूटचा रूल तुम्हाला दिलाय बघा. ज्याच्यामध्ये होतं की √a इंटू √b √a इंटू b तो उलटा वापरला काय झाला √(-1) इंटू √() काय झाला √3. नक्की ना. पुढं काय झालं √(-1) म्हणजे तुमचा काय झाला i इंटू हे तुमचं √3 काय झालं √3i. नुसतं 3 येणार आहे ठिकाणी काय येणार √3i.
एकच चाले कळले काय नाही? बरं कुठनं कळलं नाही पहिल्यापासून? ओके. ठीक आहे, लक्ष द्या. वी विल रिपीट वन्स अगेन. नाही मी सांगणार, काळजी करू नका. माझं हायस्ट लिमिट 13 टाइम्स आहे, तर मी मुडकर पासून करून घेणार सगळं. हा, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. लक्ष द्या. ठीक आहे, परत आपण चालू करूया. विषय असा होता की आपण आलेलो होतो क्वेश्चन नंबर 1 एक्झाम्पल नंबर 15 ला होतं, ज्याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं दिलेलं सेंटेन्स तुमचं काय आहे, स्टेटमेंट आहे का नाहीये. ठीक आहे, जर मी वाचलं द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिट इज 0, एक परिपूर्ण मिनिंग आहे याला. काय आहे? परिपूर्ण मिनिंग आहे. सो त्यामुळे पहिल्यांदा मी काय म्हणणार याला, इट इज अ स्टेटमेंट. ह्याला काय बोलणार? इट इज अ स्टेटमेंट बोलणार. ठीक आहे, आता विषय असा आहे, ज्यावेळेला मी स्टेटमेंट म्हणतो याची मला काय फाइंड आउट करणं गरजेचं आहे, तर ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो ट्रूथ व्हॅल्यू टी इथे का फॉल्स येते, त्यासाठी आपल्याला जरा हे एक्झाम्पल थोडंसं सॉल्व्ह करावं लागणार आहे. तर त्यासाठी बघा, जर जे एक्झाम्पल दिले तर एक्झाम्पल आपण पहिल्यांदा तुकडं करूया. कसं तुकडं करायचं, तर याच्यामध्ये जे वर्ड आहे ते काय काय आले बघा. पहिला वर्ड आलाय सम, आलाय. काय आलाय तुमचा? सम. त्यानंतर काय सांगितलं तुम्हाला, क्यूब रूट्स घ्यायचे. तुम्हाला काय घ्यायचं, तर क्यूब रूट्स घ्यायचे. कुणाचे घ्यायचे? युनिटीचे घ्यायचे. आणि ह्या समची हे काय आहे? इज. लक्षात ठेवा, मॅथ्स मध्ये इज असेल, वेअर असेल, वॉज असेल, विल बी, शाल बी, याचं मिनिंग काय असतं? इक्वल टू असतं. मॅथ्स मध्ये याचं मिनिंग काय असतं? इक्वल टू. इज येऊ दे, वॉज येऊ दे, वेअर येऊ दे, शाल बी, गेट, हे जे आलंय सगळं, ह्यांना काय बोलायचं आपण? इज इक्वल टू. इज इक्वल टू तुम्हाला काय दाखवायचं आहे? 0 दाखवायचं आहे. मग मी थोडंसं समजा मी पहिल्यांदा विचार करायला गेलो, ऍज अ जनरल मध्ये जर बोलायला गेलो की सर आम्हाला माहिती आहे युनिटी कुणाला बोलतात, तर 1 ह्याला बोलतात. ठीक आहे, परंतु याचं मला हे 1चं काय घ्यायचं, तर क्यूब रूट घ्यायचं आहे. बरं मी चलो क्यूब रूट घेतला. आता विषय असा आहे की क्यूब रूट काढणार आहे, म्हणजे ऍक्च्युली आपण जर बघितलं, तुम्हाला आपण ऑलरेडी काय दिले, क्यूब दिलेले होते, बरोबर आहे. तर बेसिक मध्ये आपण क्यूब बघितल्याप्रमाणे तुम्ही लर्न केलता, 1चा क्यूब 1 येतोय, 2चा क्यूब 8 येतोय, 3चा क्यूब 27 येतोय, 4चा क्यूब तुमचा किती येतोय? 64 येतोय, 5चा क्यूब तुमचा किती येतोय? 125 येतोय, बरोबर आहे. हे झालं क्यूबचं. परंतु जर आपण रिप्लेस मध्ये करायला गेलो की समजा समजा लक्ष द्या की ह्या ठिकाणी क्यूब रूट ऑफ 125 लिहिलं, तर मी ह्या ठिकाणी डायरेक्ट आन्सर काय लिहू शकतो? 5 लिहितोय. जर असं लक्ष द्या, मी क्यूब रूट ऑफ 125 लिहिलं, कारण 125 कुणाचा क्यूब आहे, तर 5चा. सो दॅट्स वाय डायरेक्ट आन्सर मला काय मिळणार आहे? 5. नक्की. तसं सांग मला, जर या ठिकाणी मी क्यूब रूट ऑफ 64 लिहिलं, सो व्हॉट आय एम गेटिंग, मला आन्सर मिळणार आहे 4. मग त्याच पद्धतीने जर मी इथं विचार करायला गेलो की क्यूब रूट ऑफ 1 लिहिलं, तर मला आन्सर काय मिळणार आहे ह्याच्या पद्धतीनं, तर नक्की. आता प्रॉब्लेम असा आहे की क्वेश्चन मध्ये सांगितलंय की तुमचं जर क्यूब रूटची व्हॅल्यू काढली, त्यांची काय करायची बाबा तुम्हाला? सम करायचे, ऍडिशन करायचे. अरे कॉमन सेन्स आहे, ऍडिशन करायला मिनिमम किती नंबर पाहिजेत आपल्याला? 2 तर पाहिजेत. एकट्याला काय करणार आहेस तू? काही करता येतंय का? नाही. जर 2 मिनिट आहे का सर, मग फॉल्स येते की माझा क्वेश्चन तुम्हाला, बरोबर आहे ना तुमचं? डाटा मी फॉल्स लिहू का? अरे कुठेतरी बेस आहे. बरं फॉल्स कधी लिहिता येईल माहिती आहे का तुम्हाला? तिथे 1 सोडून अजून जर काय असतं तर प्लस करणार आहे. बघा तुम्हाला कंडिशन दिल्या, सम दिलाय म्हणजे सम करावी लागेल, बरोबर आहे. सम करून जर 0 आलं तर ट्रू, नाही आलं तर फॉल्स. खरं सम करायला 2 नंबर आहे का माझ्याकडं? नाही. मग या ठिकाणी समजून घ्या की हे एक्झाम्पल थोडंसं तुम्हाला विचार करायला होणार आहे. मग मी विचार कसा करायचा की जर मी डायरेक्ट सॉल्व्ह करायला गेलो तर मला आन्सर काय येतंय? 1 येते. मी 1 सोडून एकट्याच्या ऍडिशन करू शकते का? नाही. अहो ती 0 येऊ दिलं तर काय करू, नंतरची गोष्ट. मग मला काहीतरी दुसरा विचार करायला पाहिजे की इथं 1 सोडून अजून नंबर कसे आणायचे. मग मला जर वाटवलं की जर आपण ह्याचं काय करूया की ह्या नंबरला आपण लेट न काय करूया, तर व्हेरिएबल एखाद्या कन्सिडर करूया. म्हणजे मी पहिल्यांदा याचं इक्वेशन फॉर्म करणार. मी याचं काय करणार? इक्वेशन फॉर्म करणार. तुमचा प्रश्न, तर इक्वेशन का फॉर्म करायचा? बरोबर आहे ना? अरे का करायचा? कारण डायरेक्ट व्हॅल्यू 1च येते, एकच नंबर ऍडिशन करू शकत नाही. इक्वेशन तयार केलं की माझ्या मते जास्त नंबर येतील. आपण ट्राय करूया. बघा उत्तर माहित नाही असं जर आपण म्हणलं तर, ठीक आहे. मॅथ्स मध्ये तुम्ही ट्राय केल्याशिवाय पर्याय नाही, ठीक आहे. आता बघा विषय काय होतं. मग मी काय केलं, ह्या ठिकाणी जे मगाची व्हॅल्यू होती लेट, मी म्हणलं एक्स इज इक्वल टू
क्यूब रूट ऑफ 1 घेतला, कारण याची डायरेक्ट मला व्हॅल्यू 1 लिहायची नाही, म्हणून मी काय घेतला, एक व्हेरिएबल घेतला. लास्ट इयरला तुम्ही ओमेगा वापरला तरी पण चालेल, परंतु सो लेट्स वी हॅव टू यूज एक्स वापरला, कोणताही व्हेरिएबल तुम्ही वापरू शकता, ओपनली आहे. ठीक आहे. स्टँडर्ड मध्ये कॉम्प्लेक्स नंबर मध्ये ओमेगा सांगितलेला होता, परंतु आपण एक्स वापरूया. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही एक्स वापरता म्हणून मी एक्स वापरला, चालेल ना? का ओमेगाच पाहिजे? चलताय? ओके. आता मग काय झालं, बघा मी काय म्हणतो, बराच त्याच्याकडे बघत बसला. एक्स इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ युनिट आहे, मला एकापेक्षा जास्त व्हॅल्यू पाहिजे, मग ते जे दिसतंय तर ते क्यूब मला नको आहे. पहिल्यांदा लक्ष ठेवायचं, कुठल्याही एक्झाम्पल मध्ये क्यूब आला, सॉरी रूट मध्ये आलं, रूट आला, क्यूब रूट ते घालवायचं असते. तुम्हाला मी रूल सांगितलं का नाही माहित नाही, जरा लक्ष द्या. मॅथ्स मध्ये एक 3 बेसिक रूल आहे, ऐका. पाहिजे तर कुठं लिहून घ्या परत. पहिला रूल, डिनॉमिनेटरला कधीही स्क्वेअर रूट ठेवायचे नाही. काय पहिला रूल? डिनॉमिनेटरला कधीही स्क्वेअर रूट ठेवायचे नाही. दुसरा रूल, डिनॉमिनेटरला कधीही मायनस साइन ठेवायचं नाही. काय दुसरं साइन? डिनॉमिनेटरला कधीही मायनस साइन ठेवायचे नाहीये. आणि तिसरा रूल, कोणत्याही नंबरचा किंवा व्हेरिएबलची पॉवर कधीही मायनस ठेवायची नाही. पहिला रूल होता, डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट ठेवायचे नाही. ओके. सेकंड रूल, डिनॉमिनेटरला कधीही मायनस साइन ठेवायची नाही. ते रिमूव्ह करावं लागतं, ज्यांना ठेवा, हे रिमूव्ह करावं लागतंय. हे दिलेलं नाही रूल्स कुठं, खरं आन्सरचं तुम्ही फायनल आन्सर करताय नाही. फायनल आन्सरला मॅथमध्ये डोक्यात पाहिजे, ज्यांना ठेवा. शेवटला मला डिनॉमिनेटर स्टुडिओचा काम आहे, ती उडवते म्हणजे उडवते. आणि सीईटी तुम्हाला व्हरायटी ऑफ व्हरायटी कसं येणार ना, व्हरायटी ऑफ समजून घ्या. सीईटी आणि आयटी मध्ये लय फरक नाही. म्हणजे फरक म्हणजे काय, की तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवतो, समजून घ्या मी काय बोलतोय. एक एक्झाम्पल तुम्हाला 2 ते 3 पद्धतीने सॉल्व्ह करता येते, प्रत्येकाचे आन्सर वेगळी काढतात. मागा जर मी तुम्हाला बोललो की एकच एक्झाम्पल, एकच आन्सर आहे, ते तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये मांडता येते विदाउट चेंजिंग द व्हॅल्यू. विदाउट चेंजिंग द व्हॅल्यू. सीईटी तुम्हाला एकच ऑप्शन चूज करायचं आहे, एम आय राईट ना? सीईटी तुम्हाला एकच ऑप्शन चूज करायचं आहे. आयटी तसं नाही. आयआयटीला आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. सर आम्हाला पण आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. अरे वैसा नाही बेटा, आयआयटीला दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत, 3 ऑप्शन बरोबर आहेत, 4 पण ऑप्शन बरोबर आहेत, तो भी चलता है. तर तुम्ही ए बी सी डी चार्जर रंगवायचंय. मला आलता प्रश्न तो, मी ज्यावेळेला आयडी दिलते ना, त्यावेळेला आयडीला मला प्रश्न होता, त्याची मी 4 गोल केलता. ज्यावेळेला आयडीच्या आन्सर की आली, तर आयडीच्या आन्सर की मध्ये 4 आन्सर बरोबर होते. प्रत्येक दिसताना वेगळं दिसतंय. दुसरे मांडायचं कसं, बघूया टप्प्याटप्प्याने. मी जर एकदम पटपट जायला झालं, थोडस हळू म्हटलं, बेस तर क्लिअर होत जावे. कळतंय? हा, तर समजून घ्या. 3 रूल कळले. पहिला रूल सांगितलं, डिनॉमिनेटरला कधीही स्क्वेअर रूट ठेवायचे नाही. दुसरा रूलचा, डिनॉमिनेटरला कधीही मायनस साइन ठेवायचं नाही. आणि शेवटचा रूलचा, जर एखादा नंबर किंवा एखादी व्हेरिएबलला पॉवर आली, पॉवर कधीही मायनस मध्ये ठेवायची नाहीये, ती तुम्हाला बदलावीच लागेल. कळलं? हो, नंबरला किंवा व्हेरिएबलची पॉवर कधीही मायनस मध्ये ठेवायची नाही. झालंय? हा, मग आता विषय काय होता, एक्झाम्पल सोल्व करायला मला हे क्यूब रूट नको होतं. मला हे क्यूब रूट काय करायचं, रिप्लेस करायचं. मग क्यूब रूट मी घालवणार कसं, तर एका साईडला मला फक्त घालवता येत नाही. तर मी परत बेस मधला रूल वापरला की दोन्ही साईडला जर मी क्यूब केला तर ह्याचा क्यूब होईल, परंतु याचं क्यूब आणि क्यूब रूट गेट कॅन्सल. सो त्या ठिकाणी मी काय केलं, की ह्या ठिकाणी मी म्हणलं टेकिंग क्यूब्स ऑन बोथ साइड्स. त्या ठिकाणी म्हटलं मी दोन्ही साईडला क्यूब करणार, दोन्ही साईडचा मी क्यूब करणार. एक्सचा क्यूब काय होणार हो, एक्स क्यूब. हे पण कळत नसल तर लक्ष द्या, दोन्ही साईडचा क्यूब म्हणजे एक्स रेस टू होल क्यूब इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 1 रेस टू होल क्यूब. तर कुणाला डाऊट आहे, सर स्क्वेअर आणि स्क्वेअर कसा कॅन्सल होतो, ही क्यूब आणि क्यूब कसं कॅन्सल होतं दाखवा. ते पण दाखवा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. माहित आहे कोणाला? माहित आहे. ओके, बाकीच्यांना सांगा जाऊ पटपट. मला प्रॉब्लेम नाही भाऊ, नसेल तर विचारत जाऊ, तुमचा बेस तुम्ही क्लिअर करायचा आहे. होय म्हणता मी चाललो बघ पुढे. ते क्यूब आणि क्यूब कसं कॅन्सल होते माहित आहे का? नाही, बघायचंय का? बघायचंय. तर लक्षात ठेवा, आपल्याकडे एक लॉ आहे की ए रेस टू एन माहित आहे काय फॉर्म्युला होतो याचा, ए रेस टू एम इंटू एन. त्याला म्हणतात पॉवरची पॉवर. काय फॉर्म्युला आहे, पॉवरची पॉवर. कसं वाचायचा, ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू एन. बरोबर आहे. आता लक्ष दे, त्याच पद्धतीनं जरा रूल्स बघा बेसिक मध्ये. स्क्वेअर रूट ऑफ ए असेल तर हे स्क्वेअर रूट पॉवर मध्ये कन्वर्ट केलं तर ए रेस टू 1/2 होतं. स्क्वेअर रूट मधलं ए जर आपण पॉवर मध्ये कन्वर्ट केलं काय होतं, ए रेस टू 1/2. सिमिलरली क्यूब रूट ऑफ ए आलं तर ते काय होतं, ए रेस टू 1/3.
4 तर होता ए आलं तर काय होतं ए रेस टू 1/4. हे रूल्स आहेत, स्टँडर्ड फॉर्म्युला. समजलं? हा. आता इथं काय होतंय मग, जर ह्या ठिकाणी क्यूब रूट ऑफ 1 रेस टू मी काय केलं 3 केलाय किंवा परत मी काय केलाय क्यूब केलाय, बरोबर आहे. आता हे क्यूब रूट ऑफ 1 आहे ऍज पर धिस. आता सांग बघू हे 1 मी कसं लिहिणार मग आतमध्ये 1 रेस टू 1/3, बरोबर आहे का. 1 रेस टू 1/3 आणि दिस होल ब्रॅकेट रेस टू परत काय झालं 3. आता या ठिकाणी पॉवरची पॉवर, बरोबर आहे ना. म्हणजे काय होणार 1 रेस टू 1/3 मल्टिप्लाय बाय 3. हे 3 चा गेट कॅन्सल. 1 रेस टू 1 आन्सर आलं 1. अशा प्रकारे हे तुमचं स्क्वेअर आणि क्यूब आणि क्यूब रूट लाईक वाईज स्क्वेअर आणि स्क्वेअर काय होणार तुमचं कॅन्सल होणार आहे. समजलंय नक्की. ओके जाऊ आता मी तिथं. हा त्यामुळं काय झालं x3 किंवा एक्सचा क्यूब या ठिकाणी काय आला एक्स क्यूब कळतंय. आणि आता डायरेक्ट आपण करणार आहे, हे ऍक्च्युली 8वीचं पोर्शन आहे सिलेबस बघायला गेलं तर. ते क्यूब आणि क्यूब रूट कळलं कसं गेलं. सो डायरेक्ट आन्सर काय आलं या ठिकाणी 1. डायरेक्ट आन्सर काय आलं 1. सिम्प्लिफिकेशन करताना हे +1 ह्या साईडला घेतलं मी काय होणार मायनस. सो या ठिकाणी एक्स क्यूब -1 इज इक्वल टू 0. मी एक इक्वेशन तयार केलं आणि याला इक्वेशन म्हणायचं का म्हणायचं. इक्वेशन म्हणायचं का म्हणायचं. इक्वेशनचे डेफिनेशन काय आहे. व्हेरी गुड. एक्सप्रेशन विथ इक्वेलिटी साइन. काय एक्सप्रेशन विथ इक्वेलिटी. सर एक्सप्रेशन म्हणजे काय नंबर आणि व्हेरिएबल्स. नंबर आणि व्हेरिएबल्स यांच्यावरती जर तुम्ही 4 बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म केली. कोणते 4 मॅथमॅटिकल बेसिक ऑपरेशन ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. जे काय तयार होईल समजा असं आलं x+3 आला x-7 आला 2 मल्टिप्लाय बाय x आला x/7 आला. हे जे काय तयार होईल नंबर आणि व्हेरिएबल वापरून त्यांना काय म्हणायचं एक्सप्रेशन्स म्हणायचं. यांना काय बोलायचं एक्सप्रेशन्स. समजतंय काय बोलायचं एक्सप्रेशन्स. ह्यांच्या पुढे आपण इक्वेलिटी टाकलं काय टाकलं यांच्या पुढे आपण इक्वेलिटी आणि काय पण नंबर लिहा तुम्ही समजून घ्या नंबर लिहिला तर हे जे काय अखंड तयार झालंय हे जे काय अखंड तयार झालं ह्याला आपण काय बोलणार इक्वेशन बोलणार. काय बोलणार याला आपण इक्वेशन. समजतंय लेबीस राहिलाय ना. असू दे क्लिअर करून घ्या काय प्रॉब्लेम नाही. विचारा मी सांगतो फक्त समजून लक्षात ठेवा. अहो समजतंय हा. त्यांना काय बोलायचं इक्वेशन. इक्वेशन कुणाला म्हणायचं एक्सप्रेशन विथ इक्वेलिटी साइन इज कॉल्ड ॲज द इक्वेशन. ठीक आहे. आता झालं ना इक्वेशन तयार तुमचं. आता ऐका इक्वेशनचे रूट्स काढायला आपण शिकलो कोणामध्ये तर पॉलिनॉमियल्स मध्ये किंवा क्वाड्रॅटिक फॉर्म्युलामध्ये शिकलोय. परंतु हे कसलं इक्वेशन आहे क्युबिक इक्वेशन आहे. पॉवर किती याची 3. पॉवर किंवा डिग्री समजून घ्या. व्हेरिएबलची हायएस्ट पॉवर 1 असेल म्हणजे डिग्री 1 त्याला म्हणतात लिनियर किंवा नॉन झिरो इक्वेशन बोलतात. एखाद्या इक्वेशनची डिग्री 2 हायएस्ट पॉवर 2 म्हणजे डिग्री 2 तर त्या इक्वेशनला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन बोलतात. एखाद्या इक्वेशनची हायएस्ट पॉवर 3 म्हणजे त्याची डिग्री 3 त्याला बोलतात क्युबिक इक्वेशन. कळतंय. एखाद्या इक्वेशनची डिग्री 4 त्याला बोलतात बाय क्वाड्रॅटिक किंवा क्वार्टिक इक्वेशन. एखाद्या इक्वेशनची डिग्री 5 तर त्या इक्वेशनला म्हणतात क्वांटिक इक्वेशन. काळजी करू नका भरे 10 पर्यंत मी देतो काळजी बदल 5 पर्यंत. लक्षात आलंय. हे कसलं आहे क्युबिक इक्वेशन. जेवढी डिग्री तेवढे रूट्स. डिग्री 3 तुम्हाला एक्सचे किती व्हॅल्यू मिळायला पाहिजेत एक्सचे किती व्हॅल्यू मिळायला पाहिजे 3. तर मी काळजी मध्ये तुम्हाला दिलंय दिलं ना मराठीमध्ये दिलंय इक्वेशनची जेवढी डिग्री तेवढे तुम्हाला रूट्स मिळणार आहेत. रूट्स म्हणजेच सोल्युशन. सोल्युशन म्हणजेच एक्सच्या व्हॅल्यू. लई लोड आलाय रॉकेट सायन्स नाही 12वी मॅथ्स आहे. जमतंय ना जाऊया हळूहळू पुढं. असू दे हे एकदम काय झालंय असं झालं 11वी असं तर मुलं भारी झालं काळजी करू नये समजलं. जरासा अजून वेळ लागेल. त्याच्यामध्ये पण जर एखादे इक्वेशन डिग्री 3 आले तर वापरतात. कोणती वापरतात
ट्रायल आणि एरर मेथड वापरतात, परंतु तसं नाही केलं तरी चालतंय. का? कारण ह्या ठिकाणी जर बघितलं इथं जी शेवटची व्हॅल्यू काय आहे, ऍक्च्युअली दिसताना दिसतं हे डायरेक्ट क्वाड्रेटिक इक्वेशन बरोबर. 2 मिनिट असं कधी बघितलं झालंय ना? हा, तरी कशासाठी वापरतात माहिती आहे? ज्या वेळेला तुमच्या इक्वेशनची डिग्री 3 आणि 3च्या वरती असेल, किती असेल? 3 आणि 3च्या वरती, त्याची रूट्स पाडायला तुम्हाला काय वापरायचं? ही मेथड वापरायची, ह्याला म्हणतात ट्रायल आणि एरर मेथड. मग पहिल्यांदा तुम्ही काय करताय, त्या ठिकाणी x इज इक्वल टू 1 घेऊन बघताय, परत x इज इक्वल टू -1, परत x इज इक्वल टू 2. जो कधीपर्यंत घ्यायचं, जोपर्यंत ह्या ठिकाणी 0 येत नाही तोपर्यंत. परंतु त्या ठिकाणी हे वापरण्याच्या ऐवजी मी काय केलं, हे काय दिसतं, दोनच टर्म आले त्याच्यामध्ये. ऍक्च्युअली हे इक्वेशन कसं यायला पाहिजे माहितीये का? बरं, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे क्वाड्रेटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म तुम्ही मगाशी मला सांगितला, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. त्याला आपण काय बोललो, क्वाड्रेटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म. का? हायेस्ट पॉवर किती आहे? 2 आहे, डिग्री 2, दॅट्स क्वाड्रेटिक इक्वेशन. मग हेच वापरायचं आहे. मग क्युबिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म तयार करा बघू. बरोबर आहे, एक्स क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस d इज इक्वल टू 0. समजतंय? आहे का असं? अहो आहे का? नाही ना. डाळ ही आणि शेवटी टर्म आल्या, तुमचं मी आम्ही काय बोलतो, मधलं सगळं गायब. जर हे असं आलं क्युबिक इक्वेशन, तर तुम्हाला हीच मेथड वापरावी लागते. नसल तर मला काय दिसतंय, 2 टर्म आल्या, एक व्हेरिएबल आणि एक आलाय नंबर. मी आयडिया काय वापरली, माझ्या अल्जेब्रिकल आयडेंटिटीचा ढिगाला फॉर्म्युला आहे, की जसं की जर आपण बघितलं a प्लस बी चा होल स्क्वेअर आहे, a मायनस बी चा होल स्क्वेअर आहे, a प्लस बी, a मायनस बी फॉर्म्युला आहे, एक्स प्लस ए, एक्स प्लस बी चा फॉर्म्युला आहे, ए प्लस बी चा होल क्यूब आहे, ए मायनस बी चा होल क्यूब आहे, ए प्लस बी प्लस सी चा होल स्क्वेअर आहे, ए प्लस ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे, ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला. दिघा ना फॉर्म्युला, काळजी करू नका. देतो, काळजी करून पाहिलं सगळे देतो फॉर्म्युला. ठीक आहे, मग दिसताना काय केलं, हे माझा एक फॉर्म्युला आहे आपला, म्हणून मी हा वन जरासा वेगळ्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं, एक्स क्यूब मायनस 1 चा क्यूब लिहिला इज इक्वल टू 0, आणि दिसतंय फॉर्म्युला ह्याच्यासारखा मला. म्हणून मी काय केलं, या ठिकाणी फॉर्म्युला मांडला, वी नो म्हणलं, आणि फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे तो पाठच करावा लागेल आपल्याला, की त्याच्यामध्ये ए मायनस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. कळला? त्याला अल्जेब्रिकल आयडेंटिटीज म्हणतात. काय बोलतो त्याला? अल्जेब्रिकल आयडेंटिटीज. हे तोपर्यंत समजले? की आम्ही धरतो कसं की तुम्हाला सगळं येतंय म्हणून मी ते पटपट गेलो तुम्हाला. आता कळालं? ओके. मग मी काय केलं, हा फॉर्म्युला मला वापरायचा आहे, म्हणून मी हे आणि हे कम्पेअर केलं. मला काय दिसतं, एक्स क्यूब आहे, ए क्यूब आहे, मधी मायनस आहे, मधी मायनस आहे, इथं 1 चा क्यूब आहे, बी चा क्यूब आहे. मग मी ह्याच्यावर काय केलं, ए ची व्हॅल्यू काय झाली, एक्स, बी ची व्हॅल्यू काय झाली बाबा 1. ठीक आहे, मग मी डायरेक्ट मला हे मांडायचं, हे दिलेलं ह्याच्यामध्ये मांडायचं. पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 1, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय केलं, ए चा स्क्वेअर म्हणजेच एक्स चा स्क्वेअर, मध्ये प्लस ए इंटू बी म्हणजेच एक्स इंटू 1 प्लस बी चा स्क्वेअर म्हणजेच 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. परत क्वाड्रेटिक इक्वेशनची स्टेप जरा सिम्प्लिफाय करतो. पहिल्यांदा एक्स मायनस 1 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आला एक्स स्क्वेअर प्लस एक्स 1 चा एक्स प्लस 1 चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू 0. त्यानंतर कॉम्प्लेक्स नंबर मध्ये तुम्ही एक लर्न केली गोष्ट, किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये एक लर्न केली, ज्याच्यामध्ये जर बघितलं, हा, तर ज्या वेळेला पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 3, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0 येते. ठीक आहे, तर या ठिकाणी विषय काय होतं, तर तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढायची, तर या ठिकाणी स्टेपला नाव आहे सेपरेटिंग द रूट्स म्हणतात. काय बोलतात? सेपरेटिंग द रूट्स. की 0 काय करायचं, प्रत्येकाला 0 वेगळा द्यायचं. म्हणजे या ठिकाणी एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0 दिला, या ठिकाणी घ्यायचं एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. ही स्टेप मी आता या ठिकाणी वापरणार आहे. मग मी काय केलं, या ठिकाणी एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0 म्हणलं, मध्ये लाईन टाकली. कारण बरं मास्टरांचं प्रत्येकाची चॉईस वेगळी असतात. काय काय जण म्हणतात मला अँड पाहिजे, काय काय जण म्हणतात मला ऑड पाहिजे. अरे काय पण नव्हतं, तुला पाहिजे ती घे, एक लाईन मारा, संपला विषय. कळतंय? त्या इकडे काय आलं तुमचं, हा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. मला रेडीमेड व्हॅल्यू मिळाली, एक्स इज इक्वल टू 1, ज्याला मी म्हणलं इक्वेशन नंबर 1. परंतु तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू मिळत नाही. का? कारण विषय काय झाला, या ठिकाणी परत माझं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालं. काय झालंय? क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालंय.
म्हणजे मला परत ह्याने सॉल्व्ह करायला पाहिजे. इथे मला एक्सची व्हॅल्यू मिळाली. इकडे बघा, ऍक्च्युअली तुमचं इक्वेशन हेच आहे. म्हणजे एक्सची मला किती व्हॅल्यू पाहिजे होत्या? 3. एक्सची एक व्हॅल्यू मिळाली, म्हणजे अजून किती उरल्या? कसं काय 2? कारण कॉर्डिनेट इक्वेशन काय झाले, म्हणजे याच्यावरून तुम्हाला अजून एक्सची किती व्हॅल्यू मिळणार? 2. तर तुम्हाला काढायचे आहेत. मग यासाठी आपण आता पुढे जाऊ. समजलं? येस सर, मग खरं बोल. ओके. पुढे लक्ष द्या, म्हणून तुम्ही डिलिव्हरी चालू केलं नाही. दुसरं सर उद्या बायोलॉजी पास. काळजी करू नका, एकच एक्झाम्पल अवघड आहे, सोपा आहे, पुढे समजून घ्या, होऊन जाईल. ठीक आहे. हा, आता काय झालं विषय, एक्सची व्हॅल्यू मिळाली, मला याच्यावरून अजून एक्सच्या 2 व्हॅल्यू काढायच्या होत्या. मग मी सेपरेशन केलं. एक्झाम्पल मध्ये मी म्हणलं फॉर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायच्या परत 2 मेथड आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे फॅक्टरायझेशन, आणि मगाशी बघितल्याप्रमाणे फॅक्टरायझेशन एक्झाम्पल सुचवत नाहीये. सो दॅट्स वाय वी आर मुव्हिंग टुवर्ड द क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. कोणता वापरायचा आपल्याला? क्वाड्रिक फॉर्म्युला. म्हणून मी काय केलं, दिलेले एक्झाम्पल हे कम्पेअर केलं. बघा मी काय बोलतोय, ऑन कम्पेअरिंग विथ, कुणाचं कम्पेअर करतोय? स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, जे आहे माझं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आणि कम्पेअर केलं की मला व्हॅल्यूज मिळणार आहेत. म्हणजे कम्पेअर केलं की मला एच व्हॅल्यू काय मिळते बाबा? इथे काय नाही म्हणजे 1. एक्स स्क्वेअरची टर्म आहे, या ठिकाणी एच व्हॅल्यू काय नाही म्हणजे काय घ्यायची? 1, कॉमा. बी ची पण बघा, बी एक्स आहे, नुसता एक्स आहे, बी ची व्हॅल्यू काय नाही म्हणजे काय घ्यायची? 1. अँड सी ची व्हॅल्यू काय दिला? 1. कळलं? ठीक आहे. मग काय झालं, मी क्वाड्रिक फॉर्म्युला वापरणार. मी म्हणलं बाय क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. बरोबर आहे. मी म्हणलं बाय क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. काय क्वाड्रिक फॉर्म्युला? लक्षात ठेवा, फॉर्म्युला लिहिताना पण मागाशी बोलल्याप्रमाणे व्हेरिएबल मानणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये कोणता व्हेरिएबल आलाय? एक्स आलाय. सो दॅट्स वाय एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी. मायनस आली तर त्याला इमॅजिनरी रूट्स म्हणतात. त्याच्या 3 कंडिशन आहेत. ज्या वेळेला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असते, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल तर त्या ठिकाणी 2 डिस्टिंक्ट रिअल रूट्स मिळतात. काय म्हणतात? 2 डिस्टिंक्ट रिअल रूट्स. रिअल रूट्स मिळणार आहेत. कळतंय? जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 आली तर तुम्हाला 2 इक्वल रिअल रूट्स मिळतात. काय म्हणतात? 2 इक्वल रिअल रूट्स. आणि जर का बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू अशी जर लेस दॅन 0 आली, साहजिक गोष्ट आहे, -3 0 पेक्षा लहान आहे ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला कसले मिळणार आहेत? 2 इमॅजिनरी रूट्स मिळणार आहे. ठीक आहे. म्हणून आता हे रूट -3 11च्या सिलेबस प्रमाणे गेलो तर कसं पडणार? मी लक्ष द्या, हे स्क्वेअर रूट मध्ये -3 आहे, स्क्वेअर रूट मध्ये -3. मला इमॅजिनरी रूट तयार करायचं होतं, ठरल्याप्रमाणे स्क्वेअर रूट मध्ये मायनस साइन ठेवायचं नाहीये. मग मी काय केलं, हे फोडलं की रूट मध्ये -3 कसलेला -1 इंटू 3 केला, कारण त्याची व्हॅल्यू तीच येत्या. ठीक आहे. परत मला अजून एक फॉर्म्युला आहे, रूट ए इंटू रूट बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए इंटू बी. हे इथं आहे, मी ह्या फॉर्मॅट मध्ये लिहिणार. म्हणजे कसं लिहिलं, रूट मध्ये -1 इंटू रूट मध्ये √3. बरोबर आहे. इज इक्वल टू कॉम्प्लेक्स नंबर मध्ये रूट ऑफ -1 ची व्हॅल्यू असते आय इंटू √3. म्हणजे इथला जो √3 आहे, सो एक्स इज इक्वल टू हे -1 आहे, कसं ए प्लस मायनस, आणि ह्याची व्हॅल्यू काय झाली? √3i/2. समजले? आता इथे एक व्हॅल्यू मिळाली, परंतु मला किती पाहिजे होत्या? 2.
हे मधलं प्लस मायनस आता सेपरेट करायचं. बघा माझं हा. सो या ठिकाणी काय होणार, एक्स इज इक्वल टू, बघा सेपरेशन करतो, एक्स इज इक्वल टू -1. पहिल्यांदा मी प्लस वापरणार, प्लस √3i अपॉन 2. आणि या ठिकाणी एक्स इज इक्वल टू किंवा अँड म्हणामध्ये तरी पण चालेल, अँड एक्स इज इक्वल टू -1 आहे कसं, आता प्लसच्या ऐवजी मायनस वापरायचं, मायनस काय होणार √3i अपॉन 2. इक्वेशन नंबर 1 वरून एक्स ची व्हॅल्यू एक पहिली झाली, एक्स ची व्हॅल्यू दुसरी झाली, एक्स ची व्हॅल्यू तिसरी झाली. आल्या 3 व्हॅल्यूज एक्सच्या, त्यांचं काय करायचं तुम्हाला, सम करायचे. आणि सम काय यायला पाहिजे 0. बघा इकडे, समजा ह्याला म्हणलं मी फ्रॉम 2 म्हणलं, आता या ठिकाणी फ्रॉम नाही, गाड्या करा, देन सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज इक्वल टू, काय करायचं तुम्हाला, सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज इक्वल टू, पहिली एक्सची व्हॅल्यू काय आलं 1 आल्या, काय करायचे सम करायचे, प्लस हा दुसरी काय आल्या -1 प्लस √3i अपॉन 2 प्लस -1 मायनस √3i अपॉन 2. नक्की आहे हा. परत इज इक्वल टू हे 1, हे प्लस मायनस काय झालं, बरं ठीक आहे, हे प्लस आहे तसं ठेवायचं, तसं ठेवा, ह्या दोघांना धक्का नका लावू. फ्रॅक्शन तुम्हाला दिले माहिती का, बेसिक रूल बघा फ्रॅक्शनचे, ऍडिशन ऑफ 2 फ्रॅक्शन मध्ये काय आहे ना, ऍडिशन ऑफ 2 फ्रॅक्शन कसं करणार, डिनॉमिनेटर सेम, ओनली आड सबट्रॅक्ट द न्यूमरेटर. म्हणजे तो पहिल्या ब्रॅकेट मध्ये -1 प्लस √3i मध्ये काय आला प्लस, त्या ब्रॅकेट मध्ये काय -1 मायनस √3i ब्रॅकेट क्लोज, आणि दिस डिवाइड बाय डिनॉमिनेटर फक्त तुम्हाला एकदाच लिहायचा आहे. नक्की. परत इज इक्वल टू 1 प्लस थोडा येईल, ब्रॅकेट काढला -1 प्लस √3i. आता ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आहे, ब्रॅकेट मध्ये साईन चेंज होणार नाहीये, तर या ठिकाणी काय आला प्लस मायनस -1. नक्की ना, -1, आणि इथं पण काय झालं -√3i, आणि इथनं डिवाइड बाय 2 प्लस √3i मायनस √3i गेट कॅन्सल, 1 प्लस हे -1 -2 अपॉन 2. नक्की का, हे बेग के -1 जा, सो काय उरलं 1 प्लस इन ब्रॅकेट -1. सिंगल नंबर कंट्रोल शिकवलाय, 1 सिंगल नंबर प्लस मायनस बिकम -1, आन्सर 0. सो ट्रूथ व्हॅल्यू समजले आहे का, लिहून घ्या.